तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. ती म्हणजे नारी शक्ती दूत ॲप जे होतं, तर त्यामध्ये आता नवीन अपडेट करण्यात आले आहे. तर त्यासाठी एक नवीन अपडेट आलेलं, तर ते अपडेट कसं करायचं आणि त्यामध्ये काय नवीन बदल करण्यात आलेले, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप हे अपडेट करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये यायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला एक अपडेट करण्याचं एक बटन मिळेल. तर त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं नारी शक्ती दूत ॲप आहे ते अपडेट होऊन जाईल. तर यामध्ये अपडेट काय करण्यात आलेले, तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी SMS द्वारे पुष्टीकरण करता येईल. तुमचा ज्यावेळेस अर्ज तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला एक SMS द्वारे तुम्हाला या ठिकाणी पुष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर भरलेल्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एडिट करण्याचा ऑप्शन या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर ॲपमध्ये अधिक स्थिरता आणि UI मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. करण्यात आलेली म्हणजे युजर इंटरफेस जे आहे UI त्याच्यामध्ये नवीन सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली. त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. म्हणजे अर्ज तुम्ही सबमिट केल्यानंतर त्याचा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे. तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप या ठिकाणी ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी यायचं आणि या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या संपूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळेल. तर या व्यक्तीचा फॉर्म भरेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुमची जी संपूर्ण माहिती तुम्ही भरलेली असेल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. जर यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिट नावाचं बटन दिलेलं आहे. तर या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती ही एडिट करू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे नारी शक्ती दूत ॲप हे एक वेळेस अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ही जी स्टेटस आहे फॉर्मची ते तुम्हाला बघता येईल. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.